हं, हं. मोहाचे फुलं हं. जे आपल्या जंगलांमध्ये येतात हां, हां. आणि ते खूप पौष्टिक आहे पुन्हा हं. आणि त्याला एक सुंदर फ्लेवर असतो. अच्छा. मग आम्ही त्याची चिक्की बनवली, त्याच्यामध्ये महुआचे फुलं वापरले, ओह! लाडू बनवले त्यात महुआचे फुलं पण वापरले. महुआची फुलं त्याचा एक वेगळा इफेक्ट सांगितला जातो. त्याच्यामध्ये अल्कोहलचे इफेक्ट असतात असंही म्हटलं जातं. नाही, महुआचे फुलं जेव्हा तुम्ही फर्मेंट करता हां, हां. तेव्हा ते अल्कोहोलमध्ये कन्व्हर्ट होतात. ओके. आपण फ्रेश म्हणजे जे सुकलेले फुलं आहेत ते वापरतो. ते उलट तुम्हाला एनर्जी देतं. हं, हं. तुमचे आयर्न, कॅल्शियम ह्या ज्या तुमच्या सगळ्या ज्या झीज झाल्या आणि रिच इन अँटीऑक्सिडंट्स म्हणजे तुम्हाला असं आम्ही लिहितोच, हं, हं. चिरतारुण्य राखणारे महुआचे लाडू ओके. आणि ते खरं आहे, की तुम्हाला पौष्टिकता देतं ते हं, उलट हं. आणि त्याचे कुठलेही असे साइड इफेक्ट नाहीये, की त्याच्यापासून तुम्ही काही हे होईल किंवा काय. ओके. उलट ते एनर्जेटिक आहे हं, चांगले. हं, हं. अच्छा, म्हणजे जेव्हा ती सुकत नाहीत किंवा फर्मेंट केली जात नाहीत, तेव्हा ती हेल्दी येस. असतात. फर्मेंट केल्यानंतर हं. आता पुन्हा आपण त्याच्यात जर गेलो तर हं, हं. ट्रायबलच्या एरियामध्ये मोहाला खूप महत्त्व आहे ट्रायबल एरियामध्ये आणि मोह हे असं झाड आहे, की ते त्यांना खूप चांगला रोजगार देऊ शकतं आणि आपल्याकडे रिसर्च जे झालेले आहेत, की मोहाची जी अल्कोहोल बनतं, हं, हं. हे न करता मोहाचे 500 पदार्थ बनतात. अच्छा. मोहाची खीर, मोहाचे भजे, हं, मोहाचे हं. भाकरी, म्हणजे ओह! कितीतरी तुम्ही असं नाव घ्याल. तर आता आमच्याकडेच मोहाची चिक्की असते, जॅम असतो, लाडू असतो, हं, हं, हं. त्यानंतर चटणी असते मोहाची. तर अच्छा. असे पुष्कळ पदार्थ आपल्याला हं, हं, बनवता हं. येतात आणि त्यातून त्या आदिवासींना चांगला रोजगार मिळतो.